नाशिकचा एप्स्टीन भोंदू बलात्कारी अशोक खरात या विकृताचे अनेक कारनामे उघड होत असतानाच निफाड तालुक्यातही गणेश जगताप नावाच्या स्वयंघोषित भोंदू बाबाचा मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोषात कार्यक्रम सुरू। थोरात सारखेच जगतापलाही राजकीय वरदहस्त आहे का? जगतापवर कारवाईची पोलिसांची हिंमत का होत नाही? संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या भोंदू बलात्कारी विकृत मानसिकतेचा अशोक थोरातचे रोज नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहे। राज्यातील अनेक मंत्री संधी अधिकाऱ्यांच्या असलेल्या संबंधांचा ओळखीचा गैरफायदा घेत या नराधमाने अनेक महिलांवर अत्याचार केले आहे। या एप्स्टीन टाईप प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे। या विकृत नराधमाला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे। जिल्ह्यासह राज्यात हे प्रकरण गाजत असतानाच नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या एका भोंदू बाबाचा प्रताप समोर येत आहे। स्वयंघोषित भोंदू बाबा गणेश जगताप याने निफाड तालुक्यात धारणगाव खडक येथे करोडो रुपये खर्चून कामाख्या देवीचे मंदिर बांधले असून जगतापच्या माध्यमातून मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम 20 ते 28 मार्च दरम्यान संपन्न होत आहे। लाखो रुपये खर्चून जल्लोषात कार्यक्रम सुरू आहे। जगतापने कार्यक्रमाच्या पत्रिकेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे यांच्यासह सर्व आमदार माजी आमदारांची नावे टाकल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। मंदिर जीर्णोद्धाराची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर रोडवर नाशिकपासून ते येवलापर्यंत, मुंबई आग्रा रोडवर नाशिकपासून चांदवडपर्यंत रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहे। आपल्याकडे दैवी शक्ती आहे असे भासून जमिनीतून सोने काढून देणे, पैशांचा पाऊस पाडणे असे आमिष दाखवत जगताप याने अनेकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप संजय देशमुख यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे। या बाबाविरोधात 15 वर्ष लैंगिक शोषण करून 50 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 3 महिन्यांपूर्वीच इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। मात्र 3 महिन्यात या बाबावर कुठली चौकशी किंवा काहीही कारवाई झाली नाही। गुन्हे दाखल झाल्यानंतर तात्काळ कारवाई न झाल्यास पुढे या बुवाबावांची हिंमत वाढतच जाते। हे भोंदू बाबा मग पैशांच्या माध्यमातून राजकीय लोकांना जवळ करतात व मग पुढे थोरातसारखे सुटतात, ही सत्यस्थिती आहे। धार्मिकतेच्या आड लपून हे भोंदू बाबा महिला पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करतात, त्यानंतर महिलांना लुबाडतात देखील, त्यांच्यावर अत्याचार देखील करतात आणि या सगळ्या भोंदूगिरीतून शेकडो कोटींच्या मालमत्ता जमवितात। धार्मिकतेच्या नावाने लोकप्रतिनिधी, मंत्री, पुढारी अशा सेलिब्रिटींना कार्यक्रमांना बोलावून समाजात लोकांसमोर मी लय मोठा असल्याचा दिखावा करून आपले मनसुबे पूर्ण करण्याचाच प्रयत्न करतात। दैवी चमत्कार आणि तांत्रिक विधीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या गणेश जगताप या भोंदू बाबावर जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे लावून कारवाई करावी अशी मागणी नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाशिकच्या पोलिसांकडे केली आहे। जगताप याने बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट स्थापन केली असून ट्रस्टच्या माध्यमातून धारणगाव खडक येथे भव्य मंदिर उभारले आहे। याच ठिकाणी आपला दरबार भरवून भक्तांची संख्या वाढवून आपले भोंदूगिरीचे काम पुढे वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळेच या बाबांचेही पुढे भयानक स्वरूप निर्माण होण्याआधीच पोलिसांनी बाबाच्या ट्रस्टची चौकशी करून त्वरित मुसक्या आवळण्याची गरज आहे, म्हणजे भविष्यात महिला ग्रामस्थ आमिषाला बळी पडून फसणार नाही।